जी आर काढला होता, त्या जी आरच्या नंतर विखे पाटील तुमच्याकडे आले होते. त्या दरम्यान तुम्ही सांगितलं होतं की अभ्यासकांशी बोलून अभ्यासक तुमच्याकडे पाठवणार आहे. जी आर मध्ये जे काही गैरसमज होते किंवा ज्या काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करायच्या, त्याच्या संदर्भात काय बोलून काय असतं काही नाही राव त्याच्यात. हे पण काही थोडाफार बदल आपण बोलले होते. करायचा तर करा ना, माझं कुठं नाही. आणि त्यांनी सरकारनं शब्द दिला ना, सुधारित जी आर काढू, काय अडचण नाही. अभ्यासक पाठवणार. पण मला त्याच्यात वाटतं की त्याच्यात काहीच सुधारणा करण्यासाठी. आणि याच्या पुढचं सांगतो, उदाहरण म्हणून सांगायला, हे खरं धरू नका पण उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. पर्याय काय तर पायऱ्यांनी. तुम्ही कितीही चांगलं करा जी आर, ज्यावेळेस काम प्रत्यक्षात सुरू होतं त्यावेळेस काही ना काहीतरी अडचण येतेच. त्यावेळेस पुन्हा शुद्धीपत्रक किंवा सुधारित जी आर काढावाच लागतो, कारण या शब्दाची अडचणी आली बाबा. जसं की पाठीमागच्या काळात चंद्रकांत दादा पाटलांनी 24 पुरावे पहिले लागायचे कुणबीसाठी किंवा व्हॅलिडिटीसाठी, तर नंतर ते 42 केले, कारण ते ऍडजस्ट व्हायना ना तेवढं. मग 42 पैकी कोणची आहे, मग कसं पटापटा ऍडजस्ट झालं. ते लोकांजवळ त्या वस्तू कागदपत्र निघाली. तसं कसलाही जी आर काढला तरी पुढं चालू का व्हायना थोडाफार त्याच्यात पुन्हा बदल करावाच लागतो. आधी सुरू तर करा, दम तर धरा. आता समजा रान घेतलं, उन्हाळा आहे, दमच नाही. मग जे आर निघाला ना, मग कुठे 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 थांब ना जरा. त्यांचं काय ऐकतो, आपण गरीब मराठी, आपण आपल्यासाठी लढतो. आता उन्हाळा आहे, रान ताब्यात आला, आता आपण रष्ट्री झाली, आता ताण नाही, आता आहोत हान बेस्टपैकी. त्याच्यात रष्ट्री झाली, आता जे आर निघाला म्हणजे रष्ट्री झाली, आता टेन्शन नाही राहिलं. देशात कोणाचा बाप तो वावर आडू शकत नाही. आता रष्ट्री झाली म्हणलं कोणाचाच बाप मग झाली ना. मग आता दम्मानी उन्हाळा आहे सध्या, आता बेस्ट आवता हाणावं, ढेकळं जिरून द्यावं, सगळे पाऊस पडर मग पीक लावता येईल. लगेच लावायचं ढेकळा, तर उन्हात मग नाही जळून जायचं सगळं. असं चतुर बुद्धीनं मराठीत चला, तुमच्या लेकरा बाळाचं मी कल्याण करतो. छगन भुजबळ यांनी काल गणरायाला साकडं घातलं की ओबीसी 16% आरक्षणात गेलेले, 1994 गेलेले बाहेर काढा. हा, तो आमचं जर चॅलेंज होत असलं तर 1994चा जी आर मनोज जरांगे चॅलेंज करणार. हा, ठासून सांगतो, मला सांगायचं नव्हतं पण सांगतो. आमचं हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तर 94ला तुम्ही आमचं 16% आरक्षण त्याचा जी आर काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावणार. आमच्या नोंदी असून होतो म्हणलं, तुमचं बिना नोंदीचा 16% तुम्ही जी आर काढला, कशाच्या आधारावर काढला, ते कोणाचं आरक्षण आहे, आमचं इथे सगळ्या प्रक्रिया होणार. मग तुम्ही आमच्या लेकराच्या वाईटावर सगळ्या गोष्टी होणार. लाखातून 3 कोटी घातले, पुन्हा पडलो शांत राहिलो, गॅजेटियर घेतलं, पुन्हा शांत राहिलो. आता हे 17 संस्थांचं घेतलं, झालं, आता मोकळा झालो. तुम्ही काय काय साकडं घातलं बाप्पाला? कोणच्या बाप्पाला? हा, गणपती बाप्पाला. आपल्या काही नाही, भरपूर दिलं देवाने, भरपूर दिलं. माझ्या गोरगरिबाच्या लेकराला भरपूर दिलं. मला काय मागायची गरज नाही राहिली. मी आनंदी, खुश आहे, मा समाज खुश आहे. न होणारी गोष्ट घडली. ज्यांना कळत आहे, तुम्ही पत्रकार हुशार आहे, तर तुम्ही इतक्या दिवस हे राबता म्हणजे काय सोपे नाही. तुम्हाला जे आर काय, गॅजेट काय सगळं कळतं. ही सोपी गोष्ट नव्हती, हेही तुम्हाला सगळ्याला कळतं. त्यामुळे सगळं मिळालं. उद्या आता सुट्टी घेणार, उद्या 12 वाजता आंतरवलीत दर्शन घेणार मस्तपैकी. मग घरी येणार. त्याच्यानंतर मी शिवनेरी गडावर कंपाळाला माती लावताना माझ्या राजाच्या चरणी म्हणलो होतो, जे आर निघाले, माझ्या समाजाच्या पदरात यश पडलं तर मी गडाच्या पुन्हा दर्शनाला शिवनेरीच्या पुन्हा दर्शनाला जाणार आहे. फक्त आता ते पायऱ्याला येत लगेच जाणार होतो, पण मला वर जायचं.
शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं आणि राजाच्या चरणी नतमस्तक व्हायचंय. तर ती उद्या मातीत किती ताकद आहे हे मला जगाला सांगायची, म्हणून मला तिथं जायचंय. पण आता नाही, चालायला यायला लागल्यावर, कारण मला शिवनेरी मला पायथ्याला नाही थांबायचं. राजाच्या चरणी नतमस्तक होऊन पुन्हा कपाळाला माती लावायची. भरभरून राजानं यश दिलंय, भरभरून. आणि शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं, पण मला वरतं जाता आलं पाहिजे. त्यामुळे थोडं तब्येत बरी झाली की 8-15 दिवसात, महिन्यात 100% मी जाणार. मला वाटलं मी गड चढू शकतो की निघालो लगेच. यंदा दसरा मेळावा कुठे आहे? आता दिवस राहिलेत बघा थोडे. आता लईच अवघड हे आलंय. आंदोलन समाजाचं मोठं सुरू होतं आणि दसरा मेळाव्याचा नारायणगडावर गेल्या वर्षी घेतला. पण आता एवढी मोठी तयारी होईन अवघड आहे, म्हणजे लय अवघड आहे. आता कसं होईल माहीत नाही, पण मला वाटतं छोटा खाण्याचं परंपरेनं करायचं म्हणलं समजा ते, तर ते तयारी आता किती राहिली? 1 महिना राहिला दसरा मेळा. शक्यच नाही. पहिले 3 महिने आम्ही झुंजत होतो, त्याला तयारी करीत होतो. पुढं टँकर, ग्राउंड साफ करणं, काट्या साफ करणं, तिथला चिखल साफ करणं, मुरूम आणून टाकणं, साऊंड सिस्टीम महिनाभर आधी बांधणं सुरू होतं. तिथली जनरेटर आणणं, जेवायचं साहित्य लोकांचं, खायचं प्यायचं साहित्य, पार्किंगच्या ते मैदान नीट करणं. आणि आता आमच्या हातात फक्त 1 महिना. त्याच्यामुळं दसरा मेळाव्याचं अवघड आहे. पण आता परंपरा खंडित होऊ नये म्हणून आपलं हाई तसं. आणखीन बोललो नाही मी, बाबाशींशी बोलतो उद्या गेल्याच्या नंतर. पण जसं असेल तसंच, मग 2000 असो, 5000 असो, 1 लाख असो, नाही तर 10 लाख मराठी असो, नाही तर 200-400 असो. काहीच करू शकत नाही 1 महिन्यात. लहान तयार नाही, कारण मराठ्यात मरणाचा आनंद आहे. पुऱ्या राज्यातून मराठी पुन्हा यायचं म्हणलं सुविधा. त्यामुळे जर दसरा मेळावा घोषित करतोय मी, तर सुविधा करावं लागतात. 1 महिन्यात होत नाही. त्याच्यामुळं आपला छोटेखानी एवढे वर्ष बारकोसा आपला छोटेखानी. दादा, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटत आलाय. आता प्रश्न आहेत अजून शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. आत्महत्या होतात, खताचे भाव वाढलेत, मालाला भाव नाही, बियाण्याचे भाव वाढले. या संदर्भात काही भूमिका घेणार आहेत त्या भविष्यात? नाही, आणखीन हे होतं नाही एकदा सातारा संस्थांचं. कारण मला त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लेकरा बाळाचंही कल्याण करू द्या एकदा. मला त्यातून मोकळा होऊ द्या. आणि एक मुद्दा हातात घेतला की तो कडेलाच नेतो. सातारा संस्थांमधून पश्चिम महाराष्ट्रातला एक बी गरीबाचा माणूस आरक्षणापासून बाजू जाऊ देणार नाही. एक पण. दादा, धनंजय मुंडे असं म्हणतात की मला सांगायला लाज वाटते, या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? फक्त मराठा समाजानेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनीच साजरी करायची का? त्याच्यावर बोलणं म्हणजे 1.5 वर्ष वाया जाणे. काय म्हणतात, माणूस गुळू असं ही होत. त्यामुळे त्याच्यावर बोलणं नको. ते बोलायचं कामाचं नाही. ते पण हे आडनाव न लावण्याचे म्हणजे याला जबाबदार कोण आहे त्या घटनेला? कारण की त्यानेच सांगितलं कोणी. त्यानेच सांगितलं. आम्हाला देणं घेणं नाही. आड आला ना मग सुट्टी नाही. तू तुपलं तिकडे राजकारण कर, मजा कर. मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही.